समर्थ तुमची पण इच्छा पूर्ण करतील आणि तुम्ही पण लवकरच अक्कलकोटला जाणार। ही एका स्वामी भक्ताची तुमच्या प्रती एक महाराजांना विनंती आहे की माझ्या ज्या यूट्यूबचे मित्र आहेत, मैत्रिणी आहेत, त्यांना पण तुम्ही लवकर अक्कलकोट येण्याचा योग घडवून आणा आणि त्यांना पण तुमच्या दर्शनासाठी अक्कलकोटला बोलवा, अशी प्रार्थना मी महाराजांच्या चरणी करते। गुरुर् ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुदेवो महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। श्री स्वामी समर्थ मित्रांनो, मी पुन्हा एकदा तुमचं माझ्या या भक्ती चॅनलवर स्वागत करते। आज मी तुम्हाला सांगू इच्छिते की मी खूप दिवसापासून महाराजांना प्रार्थना करत होती की महाराज मला अक्कलकोटला बोलवा, मला तुमच्या दर्शनाला यायचंय। मला दर्शनाची एवढी ओढ लागली होती की मी महाराजांना नेहमी रोज म्हणत असत की महाराज मला अक्कलकोटला जायचंय, मला तुमच्या जवळ यायचंय। आणि बघा आज तो दिवस आला फायनली। आज आम्ही अक्कलकोटला जातोय महाराजांच्या दर्शनाला, आपल्या स्वामींच्या दर्शनाला। आपण जर मनापासून महाराजांजवळ काही मागितलं आणि ते आपल्याला देणार नाही असं कधीच होत नाही। मनापासून जर तुम्ही महाराजांना सांगितलं, तुमची जर इच्छा असेल अक्कलकोटला यायची, तर तुम्ही महाराजांना सांगा, त्यांना प्रार्थना करा आणि महाराज तुम्हीच आहेत। कारण की आपण महाराजांच्या इच्छेशिवाय आपण अक्कलकोटला जाऊ शकत नाही। कोणत्याही देवाला जर तुम्ही मनापासून त्यांना हाक नाही दिली आणि नाही सांगितलं, तर देवाच्या इच्छाशिवाय कोणताही देव असो, महाराज असो की कोणता देव असो, आपण त्यांच्या इच्छाशिवाय त्यांच्या दर्शनाला जाऊ शकत नाही। हे एक महत्त्वाचं आहे। म्हणून तुम्हाला जर अक्कलकोटला यायचं असेल तर तुम्ही पण महाराजांना प्रार्थना करा, योगायोग येईल आणि तुम्ही पण महाराजांच्या दर्शनाला अक्कलकोटला येणार। मी महाराजांना तुमच्यासाठी नक्कीच प्रार्थना करणार की माझ्या यूट्यूबच्या सर्व मित्रमैत्रिणींना ज्यांना इच्छा असेल अक्कलकोट येण्याची, त्यांना सगळ्यांना येण्याचा योग तुम्ही बनवून द्या। ही महाराजांच्या चरणी मी तुमच्याकडून प्रार्थना नक्की करेल। आणि तुम्हाला अजून अक्कलकोटविषयी, अक्कलकोटला गेल्यावर महाराजांचं लाईव्ह दर्शन नक्की करवेल। तर तुम्ही व्हिडिओ हा पूर्ण बघत राहा। आणि खूप छान नजारा असणार आहे अक्कलकोटचा। त्या राजाला, त्या महाराजांना, त्या आईला, त्या स्वामींना भेटण्याचा। अजून तर मी रस्त्यावरच आहे, पण असं वाटतं की केव्हा मी अक्कलकोटला पोहोचणार आणि केव्हा माझ्या महाराजांचं मुखाचं दर्शन मी करणार। खरंच स्वामी माऊली ही कृपेची सावली, भक्ताच्या संकटाकाळी नेहमी धावून येत असते, अशी ही माझी स्वामी आई। मी आज माझ्या आईवडिलांना त्या स्वामी आईच्या दर्शनाला घेऊन जात आहे आणि महाराजांनी असा योग आणून दिला आहे की मी त्यांच्या जवळ जात आहे। श्री स्वामी समर्थ मित्रांनो, झालेली सेवा मी महाराजांच्या चरणी अर्पण करते। आणि तुम्ही असेच या माझ्या भक्ती चॅनलवर व्हिडिओ मी जेव्हा अपलोड करेल अक्कलकोटचा तो बघायला विसरू नका। आणि अशीच तुमची साथ सदैव माझ्या पाठीशी राहू द्या। मला दुसरं काहीही नको। मी जे हे यूट्यूबचं काम करत आहे ते फक्त मी माझ्या महाराजांसाठी करत आहे। ते माझ्या महाराजांनाच माहिती आहे की मी ही कशासाठी करत आहे। म्हणून तो दिवस ज्या दिवशी येईल त्या दिवशी मी नक्की तुमच्यासोबत शेअर करेल की मी हे काम यूट्यूबवर चालू कशासाठी केलं। फक्त मला तुमच्यासारख्या स्वामी भक्तांची साथ हवी आहे, तुमच्यासारख्या स्वामी सेवेकऱ्यांची साथ मला हवी आहे आणि तुमच्या या साथीनेच मी पुढं जाणार आहे। हीच प्रार्थना मी महाराजांच्या चरणी करते। मला एकटीला नको, तर माझ्यासोबत माझ्या स्वामी सेवेकऱ्यांचा पण हातपाय लागू दे आणि मी जे कार्य इच्छित आहे ते कार्य महाराजांच्या कृपेने आणि तुमच्या कृपेने पूर्ण हो। श्री स्वामी समर्थ मित्रांनो।